ही जेव्हा चळवळ आपण सुरू केली साधारणपणे 2016-17च्या दरम्यान, तेव्हा थोडाफार अभ्यास करत शिकत आज आपण या लेवलला आलेलो आहोत की DCPR 2034 म्हणजे काय, विकास कशा पद्धतीने होतो आणि बेसिकली विकास होणं ही नंतरची गोष्ट, त्याच्यासाठी जो पाया लागतो म्हणजे जी कायद्याची तरतूद लागते, ज्या काही शासनाच्या आपल्याला अप्रुव्हल्स लागतात किंवा जे काही GR शासन निर्णय अपेक्षित आहेत त्याबद्दल आपण छान अभ्यास केला आणि त्याच्याबद्दल आपण एक चांगल्या पद्धतीने मांडणी आपण सरकारकडे करतो। पगडी एकता संघामध्ये फक्त लालबाग परळची लोक नाही आहेत, पूर्ण दक्षिण मुंबईतली लोक आहेत ज्यांनी याच्यामध्ये बरंच योगदान दिलेलं आहे, ज्यांना याच्यामध्ये काम करायची इच्छा आहे आणि ज्यांनी काहीतरी अचीव केलेलं आहे याच्यामध्ये, या क्षेत्रामध्ये। त्यानुसार आता आपण वाटचाल करत आहोत। फार वेळ न घेता मी विषयालाच हात घालते। आपल्याला माहिती आहे 2022 मध्ये एक शासन निर्णय झाला ज्याच्या अंतर्गत म्हाडा कायद्यामध्ये काही बदल करण्यात आले। त्याच्यामध्ये बदल असा केला 79A चा नवीन कायदा त्याच्यात अंमलात आणण्यात आला। 79A म्हणजे काय तर ज्या इमारती आज धोकादायक आहेत त्या इमारतींना 6 महिने चाळ मालकाला नोटीस दिली जाते की त्याने इमारत विकसित करावी लोकांच्या 51% संमतीने। जर त्याने 6 महिन्यात हे केलं नाही तर पुढचे 6 महिने रहिवाशांना दिले जातात। त्यांनी विकासकाची एक नियोजित संस्था स्थापन करून विकासकाची निवड करायची आणि 51% रहिवाशांच्या संमतीने तो प्रस्ताव म्हाडाकडे सादर करायचा। त्यांनाही ते 6 महिन्यात शक्य नाही झालं तर पुढचे 6 महिने हे म्हाडा आपली इमारत जी आहे ती लँड ॲक्वायर करून तिथे विकासकाची टेंडरिंग पद्धतीने म्हणा, बिडिंग पद्धतीने म्हणा, त्यांच्या पद्धतीने नेमणूक करणार आणि बिल्डिंगचा विकास करणार। हे सगळं करायची तरतूद का करावी लागली तर याच्या आधी जसं साहेबांनी सांगितलं फार वर्षापूर्वी म्हणजे साधारणपणे 40 वर्षापूर्वी एक कायदा शासनाने तेव्हा आणला होता। मुरली देवरा आणि या लोकांनी प्रयत्न केले होते, तेव्हाची चांगली जाणकार लोक होती, त्यांनी की 100 भाडी भरा आणि जागेचे मालक व्हा। म्हणजे हे जे चाळ मालक आहेत ती बघा, काही ठिकाणी चाळ मालक अतिशय चांगल्या पद्धतीने वागतायत, पण हे अगदी हाताच्या बोटावर मोजण्यासारखे चाळ मालक आहेत जे व्यवस्थित रहिवाशांशी संबंध ठेवून आहेत। मेजॉरिटी केसेसमध्ये चाळ मालक हे रहिवाशांना त्रासच देत आहेत। कुठे एविक्शन नोटीस काढ, कुठे बिल्डिंगचा मेंटेनन्स बघू नको, किंवा कुठे रूम ट्रान्सफर करताना अवास्तव रक्कम चार्ज करणं, रूम विकून न देणं, पागडी घेऊन सुद्धा, असे अनेक प्रकार घडतात त्याच्यावरती। आणि शिवाय या स्वातंत्र्यपूर्व काळातल्या इमारती आहेत, या 13,800 इमारती ज्या आहेत त्या मोस्ट ऑफ द इमारती यांची बांधणी जी आहे ती स्वातंत्र्यपूर्ण काळातली आहे, स्वातंत्र्यपूर्व काळातली। त्यामुळे त्या इमारतींची पडझड होते, त्याचं मेंटेनन्स म्हाडा रिपेअर बोर्ड बघतंय। तर याला काहीतरी पर्याय हवा म्हणून 100 भाडी भरा आणि जागेचे मालक व्हा। म्हणजे तुम्ही एकदा जागेचे मालक झालात रहिवासी की तुम्ही ती इमारत विकसित करू शकता, हा त्याच्या मागचा हेतू होता। परंतु त्याला ऑफकोर्स लँडलॉर्ड लॉबीने चॅलेंज केलं, हायकोर्टातून सुप्रीम कोर्टात गेली, पहिला 3 जजेस, मग 7 जजेस, मग 9 जजेसच्या बेंचेसकडे ती केस आली आणि आजतागायत ती ऍज ऑन टुडे पेंडिंग आहे। 2024 मध्ये त्याच्यावरती काही हिअरिंग झाल्या, त्याच्यामध्ये राज्य शासनाने हस्तक्षेप पण केला होता, परंतु अपेक्षित यश आलं नाहीये महाराष्ट्र शासनाला। याच्यामध्ये पर्याय म्हणून त्यावेळेच्या म्हणजे 2022च्या दरम्यान जी सरकार अस्तित्वात होतं म्हणजे महाविकास आघाडी, त्यांनी म्हाडा रिपेअर बोर्ड, सोमुरा साऊथ मुंबई रिडेव्हलपर्स असोसिएशन यांनी एक प्रस्ताव शासनाकडे ठेवला। सुप्रीम कोर्टामध्ये तो कायदा पास करण्यासाठी गेला, सुप्रीम कोर्टात नाही सॉरी राष्ट्रपतींकडे, आणि नंतर दुसरं जे महायुतीचं सरकार आलं त्यांच्या काळामध्ये त्याच्यावरती स्वाक्षरी झाली आणि हा कायदा अस्तित्वात आला। एक चांगलं वातावरण निर्मिती झाली की चला आता आपण काहीतरी करू शकतो। परंतु जेव्हा जनहिताची गोष्ट येते तेव्हा त्याच्यामध्ये अडथळे 100% येतात। आता ही लँडलॉर्ड लॉबीने तोच प्रकार सुरू केला। कोर्ट एकदा केस आहे ना, एकदा तुमची कोणत्या प्रश्न जो आहे ना तो ज्युडिशियल ऑथॉरिटीकडे गेला की त्याच्यात कोणतीही शासकीय यंत्रणा स्वतःहून हस्तक्षेप करू शकत नाही, कारण न्यायालय सर्वश्रेष्ठ आहे। त्यामुळे न्यायालयात त्याची बाजू ऐकणं आणि त्याच्यावरती सुनावणी होणं, त्याच्यावरती ऑर्डर येणं, या सगळ्या प्रक्रियेत आपल्या चाळकऱ्यांना गुंतवून टाकण्यात आलं। जेव्हा की तो कायदा एवढा सुंदर होता, त्यात स्पष्ट लिहिलेलं होतं आयदर BMC म्हणजे महानगरपालिकेने 354 लावून ही इमारत धोकादायक डिक्लेअर करावी,
त्यांच्याकडे क्लॉज आहे, तो आता डिटेलमध्ये मी सांगत नाही. 354 केव्हा लागतो इमारतीला? जेव्हा इमारत अतिशय पडझडीच्या अवस्थेत असते, म्हणजे लाईट पाणी कापण्याची वेळ येते, म्हणजे असं आता किंवा कधी इमारत पडेल अशा परिस्थितीला जेव्हा इमारत येते तेव्हा 354 लागते इमारतीला. तशा परिस्थितीत किंवा कॉम्पिटंट अथॉरिटी म्हणजे सक्षम प्राधिकरणाने इमारत धोका करावी. आता हे तर जग जाहीर आहे की ह्या 13,800 इमारतींचं एकतर सांभाळ 354 मध्ये बीएमसीने करावा किंवा सक्षम प्राधिकरण म्हणजे आपण जातोय कोणाकडे? म्हाडा रिपेअर बोर्डाकडे. फक्त त्याच्यामध्ये लँडलॉर्डनी चालबाजपणा केला आणि त्यांनी सगळीकडून प्रयत्न करून थकले, इमारतीला माझ्या टेकू लागले, माझी इमारत धोकादायक झालेली आहे, पण मला अपेक्षित जी रक्कम आहे 25 करोड 30 करोड 50 करोड ती मला मिळत नाहीये. म्हणून त्यांनी काय केलं? डोकं लावलं आणि म्हाडा सक्षम प्राधिकरण नाही हेच घोषित करून टाकलं आणि त्याप्रमाणे हायकोर्टात ऑर्डर घेतली गेली. मी तर अगदी स्पष्ट बोलते, लोक घाबरतात हे बोलायला. त्यांनी म्हाडा अधिकाऱ्यांचं म्हणजे म्हाडाने जे वकील उभे केले होते त्यांच्या कोणतीही बाजू ऐकायला त्यांना उभंच राहू दिलं नाही. लाईव्ह हिअरिंग ऐकणारी बरीचशी लोक इथे आहेत, त्यांना उभंच राहून दिलं नाही, त्यांना एक्सप्लेनच करून दिलं नाही की ते सक्षम प्राधिकरण कसं आहे ते सिद्ध करतील. राईट. आणि हे डिसिजन झाल्यानंतर मग म्हाडाकडून सुरुवातीला भयंकर चुका झाल्या, एक्सेप्टेड. त्यांनी चुका काय केल्या? आज जर मी या मुलाचा अभ्यास घेते, सॉरी टू से, तर ह्याला कोणत्या विषयात ह्याचं प्रावीण्य आहे आणि कोणत्या विषयात हा वीक आहे हे मला माहित आहे ना. सेम वे जर एखादी बिल्डिंग एखाद्या विभागामधल्या 60 इमारती आहेत, एक एक्झिक्युटिव्ह इंजिनियर त्या इमारती मेंटेन करतोय, तो ही इज वेल अवेअर की ती इमारत किती धोकादायक आहे, कुठे प्रॉपिंग झालेलं आहे, कुठे टेकू लागले आहेत, त्याची काय कंडिशन आहे. तशा पद्धतीने त्यांनी मिअर व्हिज्युअलायझेशनने त्या इमारतींना धोकादायक डिक्लेअर केलं. इथेच त्यांना चान्स मिळाला लँडलॉर्ड लोकांना आणि त्यांनी काय केलं की तुम्ही फक्त व्हिज्युअलाइज करून इमारत धोकादायक कशी घोषित करू शकता, या एका विषयावरती न्यायालयामध्ये आपली बाजू प्रूव्ह केली. शेवटी न्यायालय ते कागदोपत्री पुराव्यांना मानतं. त्यानुसार काय झालं? त्या इमारतींची ती नोटीस नल अँड व्हॉइड ठरून काढून टाकण्यात आली. मग म्हाडाने राज्य शासनाने आपल्या गॅझेट काढला आणि गाईडलाईन्स डिक्लेअर केल्या. न्यायालयाने म्हणजे म्हाडाला सांगितलंही की तुम्ही जी काही प्रक्रिया करताय ती कायद्याच्या चौकटीत करा, कागदोपत्री पुराव्यानिशी करा. आणि त्यानुसार ती प्रक्रिया पुन्हा सुरू करण्यात आली. स्ट्रक्चरल ऑडिटरची नेमणूक करण्यात आली. स्ट्रक्चरल ऑडिटरची नेमणूक झाल्यानंतर त्यांनी जे अहवाल सादर केले त्याच्यानुसार कार्यवाही सुरू झाली. तिथेही या लँडलॉर्ड लोकांच्या पोटात दुखायला लागलं. पुन्हा त्यांनी आपली लॉबी उभी केली की आमची इमारत धोकादायक नाहीच आहे, आम्ही पुन्हा रिऑडिट करणार, किंवा ही इमारत धोकादायक करताना काही निकष पाळले गेले नाहीयेत, ही आधी तुम्ही धोकादायक केली, 79A लावायच्या आधी तुम्ही कशी धोकादायक घोषित केली, किंवा तुम्ही सक्षम प्राधिकरण नाहीच आहात. हा सगळ्यात चांगला पर्याय त्यांच्या हातात मिळाला आणि त्यांनी त्याच्यावरती आपल्या पुन्हा रहिवाशांना ठप्प करून टाकलं. म्हणजे हा कायदा शांत करून टाकला त्यांनी. हे आता होतंय कसं? वरच्या लेवलला होतंय. म्हाडा अधिकारी भांडतायत, एक शासनाचा एखादा प्रतिनिधी भांडतोय किंवा लँडलॉर्डची लॉबी भांडते. रहिवाशांचं नेतृत्व तिकडे पोहोचत नाहीये. मग आता आपण काय ठरवलं की ठीक आहे, सुप्रीम कोर्टामध्ये पण आता म्हाडा गेली, याच्या अगेन्स्ट SLP फाईल केली. म्हाडा तर अजूनही ठामपणे सांगते की आम्ही हा कायदा लागू करणार म्हणजे करणार, पण तुमच्या ज्या छोट्या चुका होत आहेत त्याचं रिपरकेशन आम्हाला वर्षानुवर्ष भोगावं लागतंय. हेच ऑडिट करायचे काम जर तुम्ही त्या 700-800 इमारतींना नोटीस लावायच्या आधी केलं असतं तर आज ही वेळ आली नसती, किंवा तुम्ही सक्षम प्राधिकरण आहात की नाही याचा थरोली अभ्यास केला असता तर ही वेळ आली नसती. किंवा जर तुम्हाला माहिती आहे की BMC आणि म्हाडा या दोघांनी हातात हात घालूनच चालायचं आहे तर तुम्ही त्यावेळेला त्यांच्याशी कोऑर्डिनेशन करून हा कायदा अंमलात आणायला हवा होता. जेव्हा तुम्ही मुंबईमध्ये 13,800 इमारतींचा विषय चालवताय का एका किंवा 2 इमारतींचा विषय नव्हता, 13,800 इमारतींचं तुम्ही काम करताय. दॅट टाइम तुम्हाला UD नगर विकास खातं, BMC, म्हाडा आणि हाऊसिंग या चारही डिपार्टमेंटच्या टॉप अथॉरिटीजनी एकत्र बसून हा कायदा कसा अंमलात आणायचा याचा विचार करायला हवा होता. तुमच्याकडे आधी एक उदाहरण होतं की 103B मध्ये तुम्हाला लँडलॉर्ड लोकांनी, मग आता हे घडताना
तुम्ही ही काळजी घेणं अपेक्षित होतं की नाही? आपण तर टेनंट आहोत, आपण तर रहिवासी आहोत, आपल्याला त्यातलं काही कळत नाही. पण जे IAS अधिकारी बसलेले आहेत तिकडे, ज्यांना या गोष्टी कळायला हव्या अपेक्षित आहेत, त्यांनीच हे केलं नाही आणि त्याचे परिणाम आज 2022 मधून आपण 2025 मध्ये आलो साहेब, पण एकही प्रस्ताव मार्गी लागलेला नाही. या उलट अडचणी अजून वाढून तो कायदा बासनात गुंडाळायचे प्रयत्न चालू झालेले आहेत. मला कोणाला दोषी ठरवायचं नाहीये किंवा मला कोणावरती आक्षेप घ्यायचा नाहीये, पण तुमच्या ज्या चुकींमुळे आज जो सामान्य माणूस सफर होतोय, त्याच्या घराचा जो प्रश्न आहे, जेवढा ज्वलंत प्रश्न आहे, आज आपल्याकडे नोकऱ्या आहेत साहेब, नोकऱ्या नाही तर आपण वडापावची गाडी लावून आपण जगू शकतोय. एवढं तर आपल्याला समजतंय की आपण 2 वेळेचं अन्न कमवून खाण्या इतकी साऊथ मुंबईतल्या लोकांची ऐपत आहे. अन्न, वस्त्र, निवारा 3 मूलभूत गरजांपैकी अन्न आणि वस्त्राची गरज आपण आपली भागवतोय. निवारा, ज्याच्यामध्ये आपल्याला शासनाची थोडीफार मदत अपेक्षित आहे, ती पण जर मिळत नसेल तर आपण या शासनाचं प्रतिनिधित्व का स्वीकारावं? राईट. तुम्ही कायदा जर सक्षम पद्धतीने अंमलात आणलात तरच त्याची अंमलबजावणी होणार ना. तुम्ही फक्त कागद नाचवताय, आज हे झालं ते झालं, याचं सेलिब्रेशन त्याचं सेलिब्रेशन, हे अस्तित्वात आलं ते, पण ग्राउंड लेवलला कुठे काय घडतंय? आज जर म्हाडाला 4-4, 5-5 लँडलॉर्ड उचलून सुप्रीम कोर्टात पाठवतायत एकेका वेळेला आणि त्याच्यामध्ये शासन त्यांना मदतच करत नाहीये, तर मग त्या कायद्याचा उपयोगच काय झाला? तुम्ही GR काढताय फटाफट, तुम्हाला सांगते ऑलमोस्ट 2-2, 3-3 महिने DCPR मध्ये अमेंडमेंट येत आहेत, पण एंड युजरला त्याचा फायदा काय होतोय? नथिंग. मग आता काय झालेलं आहे, आपण प्रत्येक वेळेला आपण ना, एक तर संयम आहे ना आपला, हा अगदी म्हणजे काठोकाठ भरून ओसंडतो, एवढा संयम आहे आपल्याकडे आणि त्या संयमाचाच सगळ्यांनी फायदा आतापर्यंत घेतलेला आहे. आय एम नॉट ब्लेमिंग एनी पॉलिटिकल पार्टी ऑर एनी गव्हर्नमेंट ऑथॉरिटी, पण त्यांनी तुम्हाला, हे तुमची चुकी आहे, ही चुकी आपली आहे, त्यांची चुकी नाहीये. आपण सहन करतोय ना हे वर्षानुवर्ष, म्हणून हे घडतंय. समजलं का? साधा कबुतराचा विषय घेऊन जर लोक आंदोलन करून तो कबुतराचा विषय कोर्टात नेऊन मुख्यमंत्र्यांना रस्त्यावर आणू शकतात, हत्तीसाठी मुख्यमंत्री रस्त्यावर येऊ शकतो, तर हा तर आमचा घराचा ज्वलंत प्रश्न आहे. पण त्याच्यामध्ये आपण स्वतःच बघा, लक्षात घ्या, ते सदन आहेत, ते आपापल्या घरात आहेत म्हणून ते बाहेर येत आहेत. आपला तर मूळ वास्तवाचा प्रश्न आहे, अस्तित्वाचा प्रश्न आहे आपल्या. जर तो तुम्ही कायदा द्या ना सक्षमपणे, चांगला कायदा चांगल्या पद्धतीने विना अडथळे आमच्यापर्यंत आणा, तो राबवतो आम्ही, घेतो आम्ही शासनाची जबाबदारी. वास्तविक जबाबदारी शासनाची आहे घरं देण्याची. BDD साईनं घरं तुम्ही देताय, धारावीवाल्यांना तुम्ही घरं देताय, कामाठी पुलाचा विकास तुम्ही करताय, पोलिसांना घरं देताय. मग जो अल्टिमेट युजर आहे, जो टॅक्स पेयर आहे, जी 20-25 लाख लोक आहेत तिथे, घरं आहेत, कुटुंब, त्यांच्या विषयावरती तुमचं लक्ष का जात नाहीये? कारण आपण जागेच होत नाही आणि आपण त्यांनाही जागा करत नाही. कुणीतरी येऊन काहीतरी करेल या अपेक्षेत आपण थांबलोय साहेब, पण आता ती वेळ संपलेली आहे. 2 वेळा घडलंय हे, 40 वर्षामध्ये हे 2 वेळा घडतंय. चॅप्टर 8A 103B मध्ये पण आपण अपयशी झालो आणि आता 79A मध्ये पण आपल्याला अपयश अगदी पावलावर दिसतंय. 16 सप्टेंबरला सुप्रीम कोर्टाची फायनल हिअरिंग आहे. म्हाडाचे अधिकारी लढतायत, ते पगारी नोकर आहेत, ते जीव ओतून लढणार नाहीत त्याच्यामध्ये, किंवा त्यांना इलेक्शन लढायचं नाहीये, ट्रान्सफर झाली तर दुसरीकडे त्याच भरगच्च पगाराची नोकरी मिळणार आहे त्यांना. मग लढा कोणी उभारायचा आहे? मग सुप्रीम कोर्टामध्ये बाजू सक्षमपणे कोण मांडणार आहे? तर राज्य शासन. राज्य शासनाने याच्यामध्ये इंटरफिअर केलं पाहिजे आणि इकडची परिस्थिती त्या सुप्रीम कोर्टात जो दिल्लीत बसलेला जज आहे ना किंवा तो न्यायाधीश आहे ना, त्याला ग्राउंड लेवल माहित नाही ना साहेब. आपण काय भोगतोय हे त्याला माहित नाही. त्यांचं काय आहे ते पुराव्यांच्या आधारावर जाणार. आपण पुराव्यात कमी पडतोय, पण अल्टिमेटली सफर आपणच होतोय. त्यामुळे पब्लिक इंटरेस्ट जो म्हणतात ना, पब्लिक इंटरेस्ट, या पॉइंटवरती आपला लढला गेला पाहिजे. आणि सगळ्यात महत्वाचं, राईट टू लिव्ह, डिग्निटी लाईफ, डिग्निफाईड लाईफ. राईट. चाळीमध्ये टमरेल घेऊन संडासात जाणं हे डिग्निफाईड लाईफ नाहीये साहेब. 100 स्क्वेअर फीटाच्या घरामध्ये 5-5, 6-6 माणसं एकत्र राहणं हे डिग्निफाईड लाईफ नाहीये. जर तुमचा DCPRच सांगतो की एका माणसाला, एखाद्या व्यक्तीला राहण्यासाठी 300 स्क्वेअर फीट घराची गरज आहे, तर आपल्याला ती गरजच नाही आपली पूर्ण झाली आहे.
मग तो तुमचा डीसीपीआर काय करायचा आहे? 300 स्क्वेअर फीटाचं घर असणारा माणूस कधी लढायला उतरणार नाही खाली. ठीक आहे, 300 तर 350 550 होईल कधीतरी, पण मुळात माझं घरच 100 स्क्वेअर फीटाचं आहे आणि मीच आवाज नाही उठवला तर माझी दाद कोण घेणार, लक्ष कोण देणार तुमच्याकडे? म्हणून आपण आज पगडी एकता संघाच्या मार्फत या गोष्टींसाठी पुढे येतोय. प्रत्येक इमारतींच्या समस्या वेगळ्या आहेत, प्रत्येक इमारतींचे प्रॉब्लेम वेगळे वेगळे आहेत, पण अल्टिमेटली सगळ्यांचा एकच विषय आहे की आम्हाला डिग्निफाईड लाईफ जगायचं आहे, आम्हाला एक चांगलं आयुष्य जगायचंय. आणि ते चांगलं आयुष्य जगण्यासाठी आम्हाला एक चांगलं घर हवंय. आणि आम्ही ते भीक म्हणून मागत नाही किंवा दया म्हणून मागत नाही, तो आमचा अधिकार आहे, कारण आम्ही टॅक्स पेयर आहोत. आम्ही टॅक्स पेयर आहोत. तुमच्या अर्थव्यवस्थेमध्ये मोलाचा वाटा आम्ही उचलतोय. मग आमची घराची गरज का भागवली जात नाही? आम्हाला मोफत तुमचं काहीच नको. नथिंग, वी डोंट वॉन्ट एनिथिंग मोफत. तुमची लाडकी बहीण योजना नको, तुमची अजून कसल्या योजना नको आम्हाला. आम्हाला आमच्या घरासाठी सक्षम कायदा द्या. त्या कायद्या मार्फत तुम्हालाही रेव्हेन्यू जनरेट होणार आहे, शासनालाही घर निर्माण झाली म्हणजे. मग ह्या सगळ्या महत्वाच्या विषयांकडे म्हणजे साधारण एक महिला किंवा साधारण ही 4 माणसं जमून बोलू शकतात, तर त्या अधिकाऱ्यांच्या किंवा ह्या नेत्या लोकांच्या लक्षात का येत नाही? का जाणून बुजून दुर्लक्ष केलं जाते? का आपल्याला टेकन फॉर ग्रांटेड घेतलं जाते? काही झालं तर मध्यमवर्गीय माणूस वोट करणार, त्याची पक्षनिष्ठा श्रेष्ठ आहे. घरात जेवण नाही शिजलं तरी चालेल, माझा पक्ष जगला पाहिजे. आणि हे जे चांगलं आपलं प्रामाणिक आपण जे करतोय ना, त्याची दाद आज मागायची वेळ आलेली आहे. मी कधीच रिजेक्ट करणार नाही. आपल्याला एक सक्षम नेतृत्व हवंच हवं आहे. सरकार चालवायला चांगली माणसं हवीच आहेत, पण त्यांच्यापर्यंत जर तुमच्या समस्या तुम्ही पोहोचवल्यातच नाहीत, हे तुमचं दुखणं आहे हे तुम्ही कळवलंच नाही, तर त्यांना कळणार कसं? आणि हे कळवणं म्हणजे काही 4 लोकांचं काम नाहीये. तिकडे मला जनसमुदायच लागणार आहे. म्हणून जेव्हा आम्हाला म्हाडाने पगडी एकता संघाला सांगितलं की आम्ही जे कोर्ट केस लढतोय मॅडम, तुम्ही पण त्याच्यामध्ये इंटरव्हेन व्हा, तुम्ही पण त्या कोर्ट केसमध्ये पार्टी व्हा. आपण सर्वानुमते असं ठरवलं की एकदा आपण त्या ज्युडिशियल प्रोसेसमध्ये अडकलो तर आपण ना आंदोलन करू शकणार, ना आपण मोर्चा काढू शकणार, ना आपण शासनाकडे पत्रव्यवहार करू शकणार. उत्तर काय येणार? न्यायालयीन प्रक्रिया आहे, तिकडे अडकलेले आहे, तिकडे बघा. हे 103 मध्ये झालेलं आहे. म्हणून आता पुन्हा ती प्रक्रिया न करता आपण समंजसपणे आता असा निर्णय घेतलेला आहे, ठीक आहे, अशा पद्धतीने तर अशा पद्धतीने रस्त्यावर येऊनच जर शासनाला जाग येणार असेल तर आपल्याला मोठ्या प्रमाणात मोर्चा काढावा लागणार. बरं, तो मोर्चा काढताना शिवडीमधली 100 लोक जमून उपयोग होणार. प्रत्येक कॉन्स्टिट्युएन्सी मधून जवळजवळ 5 ते 6 हजार लोक जेव्हा येतील, अशा आपल्या 6 कॉन्स्टिट्युएन्सी, तशी जर लोक जमा झाली तरच या गोष्टीला मूर्त रूप येईल. फक्त एका मोर्चासाठी आम्ही तुम्हाला आवाहन करतोय, एक दिवस आपल्या घरासाठी काढा तुम्ही. जेव्हा कधी आम्ही मोर्चाचं आवाहन करू, बरं, आपल्या मागण्या रास्त आहेत, आपण फक्त समस्या घेऊन सरकारकडे चाललोय का? नाही. त्या समस्यांचं संभाव्य उत्तर किंवा संभाव्य सोल्युशन काय आहे तेही घेऊन चाललेलो आहे त्यांच्याकडे. आय अंडरस्टँड की माझ्या 15 मागण्या असतील तर त्या एका मोर्चामध्ये 15 नाही पूर्ण होणार, पण ऍटलीस्ट 5 तरी पूर्ण होतील. त्या 5 मधल्या प्रमुख 5 मागण्या काय आहेत हे आपल्याला आपले सर समजावून सांगतील. पण ह्या मोर्चाच्या साठी आता तुमचं रस्त्यावर येणं साहेब गरजेचं आहे. बघा, आपल्या आधीची पिढी त्या 180 100 मध्ये सुखाने जगली. आपण आता 50 60 आलो. आपण अगदी रडत पुढत जगतोय. आपली पुढची पिढी राहत नाहीये, तिकडे लक्षात घ्या. आपली मुलं लग्न करून 100 स्क्वेअर फीट मध्ये राहायला तयार नाहीत. आपल्या सुना, आपल्या मुली या टमरेल घेऊन बाहेर जायला तयार नाहीत. आज एखाद्या घरात डिलिव्हरी झाली तरी त्या बाईला जावं लागतं बाहेर. ही चांगली गोष्ट नाहीये साहेब. आपण त्याला ना अंगीकृत केलंय की हे असंच आहे, सगळीकडे असं चालतंय म्हणजे हे योग्य आहे, पण ते योग्य नाही आहे, लक्षात घ्या. आणि त्यासाठी तुम्हाला रस्त्यावर यायचंय. आज तुमचे वृद्ध आई वडील डायपर लावून राहतायत, पण ते कॉमन टॉयलेटमध्ये जाऊ शकत नाहीयेत. हे आपण त्यांना दिलेला त्रास आहे ना, समजतंय का? आपण हा त्यांना त्रास देतो ना एका प्रकारे. मी म्हणते आपण जिंकू नाही जिंकू मला माहित नाही, आय डोंट नो एनिथिंग. पण इथून जेव्हा मला सबबला शिफ्ट व्हावं लागेल माझ्या मुलांच्या मर्जीने, ऑफकोर्स आपली मुलं आपल्याला घेऊन जाणार आज ना उद्या सबब मध्ये. बस झालं, हे असं राहणं आम्हाला शक्य नाही होणार. चला, ही घरं भाड्याला द्या, विका, काही करा, चला सबब मध्ये. त्यावेळेला आपण समाधानाने जाऊ की मी लढलो, मी जिंकलो नाही तरी चालेल पण मी लढलो.
आणि एक आश्वासन देते, जोपर्यंत तुम्ही आश्वासनाची भाषाच सोडा, तुमच्याकडे जिवंत उदाहरणं आहेत. जी आंदोलन लोकांनी रस्त्यावर उभं राहून केलेली आहेत त्याला काहीतरी प्रमाणात यश आलंय. आता सध्या पण बरीच ठिकाणी चालू आहेत की सगळं. मराठा आंदोलन चालू आहे, मराठी भाषेचं आंदोलन चालू आहे, कबुतरांचं आंदोलन चालू आहे, हत्तीचं आंदोलन चालू आहे, निवडणूक आयोगाचं आंदोलन चालू आहे. कुठेतरी त्याची दखल घेतली जाते ना साहेब. मग तुमचा प्रश्न तर फार मोठा आहे. आम्ही करतोय बघा, आम्ही आमचं पर्सनल लाईफ सॅक्रिफाईस करून तुमच्यासाठी ही सगळी योजना करतोय. बरं, हे करताना आम्ही प्रत्येक पक्षाच्या वरिष्ठ नेत्यांना, ज्यांना ह्यातली समज आहे, ज्यांना गृहनिर्माण म्हणजे काय हे कळतंय, त्या प्रत्येक विभागीय नेत्यांना आपण आपलं निवेदन देणार आहोत. शासनाच्या प्रत्येक उच्चस्तरीय खात्यांकडे आपण आपली निवेदनं देणार आहोत. म्हणजे उद्या जेव्हा आपण रस्त्यावर उतरू तेव्हा शासनाचा एकही अधिकारी, एकही नेता, एकही लोकप्रतिनिधी असं म्हणणार नाही की तुम्ही आम्हाला कळवलंच नाही. आम्ही सगळं कळवणार, सगळ्या प्रक्रिया पूर्ण करणार. आमच्या सोबत आलात तर स्वागत, नाही आलात तर आम्ही तुमचा दरवाजा ठोठावणार. तर ही तयारी तुम्ही आता तुमची मानसिक करा, मानसिक तयारी करा. एक दिवस आपल्याला आंदोलनासाठी काढायचं आहे. शिवाय हे सगळं करताना एक महत्वाची गोष्ट, सगळी सोंग आणता येतात, पैशाचं सोंग आणता येत नाही. आम्ही पण तुमच्यासारखे चाळीत राहणारे चाळकरी आहोत. काहीतरी लोकांसाठी करायचं, आपल्यासाठी करता करता लोकांसाठी करायचं, हा हेतू घेऊन आम्ही आलेलो आहे. जेव्हा माझं घर डेव्हलप होणार आहे तेव्हा माझ्या घरासारखी सगळ्यांचीच घरं डेव्हलप होणार आहेत. त्यामुळे त्याला जे काही 100, 125 जे काही खर्च लागेल, आंदोलन काढायचं म्हणजे परमिशन्स लागतात, साऊंड सिस्टीमची सोय लागते, किंवा आपण एखाद्या ठिकाणी आझाद मैदानात बसतोय तर तिकडच्या परमिशन्सचे पैसे, माईक सिस्टम, साऊंड सिस्टम, लोकांना बसण्यासाठी खुर्च्या, सोशल मीडियावरती कॅम्पेनिंग करावं लागणार. हे अगदी एखाद्याला किंवा दोघांना करणं शक्य होत नाही. म्हणून जर तुमची मदत लागली, स्वेच्छेने काहीतरी मदत संस्थेला करा. ते काय असेल, कसं असेल, त्याचं सगळं ऑडिट, त्याचा सगळा जमा खर्च प्रामाणिकपणे आपले प्रतिनिधी तुम्हाला देतील. पण हे करताना तुमचं आर्थिक पाठबळापेक्षा तुमचं मनुष्यबळ म्हणतात ना, फिजिकल पाठबळ, तुम्ही शारीरिक दृष्ट्या तिथे हजर असणं गरजेचं आहे. उद्या मोर्चामध्ये एखाद्याच्या हातात माईक आला तर त्याला हा मोर्चा कशासाठी निघालाय हे सांगता आलं पाहिजे. म्हणून आम्ही ही जनजागृती करतोय. आणि ह्याला फार वेळ नाहीये. 16 सप्टेंबरला सुनावणी आहे. त्याच्यामध्ये जर राज्य शासनाला मोठ्या प्रमाणात हा विषय मांडायचा असेल तर त्याच्या आधी आपल्याला हे सगळं प्लॅनिंग करायचंय. वेळ कमी असल्यामुळे आम्ही जागोजागी मीटिंग घेतोय. दादरला एक मीटिंग झालेली आहे, गिरगावात एक मीटिंग झालेली आहे, ही तिसरी मीटिंग इथे आहे. परत अजून एकदा हे सगळ्या राऊंड होतील आणि त्यानंतर मग आपल्याला मोर्चासाठी रस्त्यावरती उतरावं लागणार आहे. आपल्याला कुणाचेही भांडायचं नाहीये. सर्वसमावेशक अशी असा हा मोर्चा आहे. मी तर म्हणते साहेब, आता हे एका पक्षाचेच प्रतिनिधित्व करणारे लोक इथे तुमच्यामध्ये पण कोणीतरी बसलेले असतील, जे कुठच्या तरी पक्षाला मानणारे आहेत, कोणाचे तरी फॉलोवर्स आहेत. त्यांना विनंती आहे की आमच्या या आंदोलनाला सर्व पक्षाच्या नेत्यांनी सर्वपक्षीय म्हणून पाठबळ द्यावं. आम्ही आर्थिक मदत कोणाकडेही मागत नाही, आमची ती इच्छाही नाही. आमच्याकडे स्वतःचं ऑफिस नाही. सरांचा क्लास चालतो प्रायव्हेट, स्वतःच्या खर्चाने ते स्वतःचे ट्युशन्स घेतात. त्या ट्युशनच्या क्लासमध्ये आज त्यांनी मोठेपणा दाखवून आपल्याला ऑफिस चालवायला दिलेलं आहे. असे अनेक लोक आहेत जे स्वतःहून वैयक्तिक, आतापर्यंत जे मोर्चे झाले, परवाच्या मोर्चाला पण अनेक लोकांनी स्वेच्छेने पैसे आणून दिलेले आहेत. त्याच्यामध्येही आम्ही खिशातले बरेचसे पैसे घालून ते केलेलं आहे. त्याबद्दल रिग्रेट नाही, त्याचा अभिमान बाळगावा अशी गोष्ट नाही, किंवा त्याच्याकडून कौतुक यावं अशी पण अपेक्षा नाही. आमची खाज आहे, आम्हाला करायचं होतं, आम्ही करतोय. पण जेव्हा ह्याच्यातून काहीतरी साध्य करायची वेळ होते, आज म्हाडामधून आपल्याला अधिकाऱ्यांचे फोन येत आहेत, मॅडम तुम्ही लोक हे चांगलं काम करताय, आता म्हाडाला पण लोकांचं पाठबळ हवंय. ते लढतायत पण त्यांच्या लढ्याला त्यांच्याच चुकांमुळे यश येत नाहीये. मी तुमच्यातली एक आहे. माझी गरज आहे माझं घर डेव्हलप होणं, त्यामध्ये शासनाने मला मदत करावी. एवढी सिंपल आणि छोटी मागणी आहे. त्यासाठी योग्य ते शासन निर्णय आले पाहिजेत, त्याच्यात योग्य ते बदल झाले पाहिजेत. एस्टेटच्या प्रॉपर्टीज आहेत, कुठे फ्रीहोल्ड लँड आहे, कुठे कलेक्टर लँड आहे, कुठे रोडचा इश्यू आहे, कुठे बफर झोन आहे, कुठे अजून काही तांत्रिक समस्या आहेत. आजूबाजूला एक्सपान्शनला चान्स नाही आहे, लोकसंख्या जास्त आणि प्लॉट साईज कमी आहे, असंख्य समस्या आहेत. मी म्हणतच नाही की 13,800 इमारती आज म्हटल्यानंतर उद्या होतील किंवा पहिल्या 5 वर्षात होतील. पण हे बीज कुठेतरी रोवलं गेलं पाहिजे, याची सुरुवात कुठेतरी झाली पाहिजे.
कुणीही एखादा डेव्हलपर येतो, एखादी बिल्डिंग डेव्हलप करून निघून जातो, बाजूच्या बिल्डिंगचा विचारच केला जात नाही की ती होणार आहे नाही होणार आहे, त्यांचं काय होणार आहे. या सगळ्यासाठी तुम्ही सर्वसमावेशक अशी एक पॉलिसी बनवणं गरजेचं आहे. पण ती पॉलिसी बनवताना लोकांचं मत, लोकांच्या समस्या, त्यांच्या मागण्या, तुम्ही कितीही कायदे आणा, बिल्डर लॉबीकडून फसवणूक व्हायची ती होतेच आहे. एनओसी तुम्ही रिन्युअल किती वेळा करणार साहेब? 15-15, 20 वर्ष एनओसी रिन्युअल होतात बिल्डरच्या. कशा होतात? ऑन व्हॉट ग्राउंड? का केल्या जातात? तुम्ही जेव्हा C1 डिक्लेअर करता, तुम्ही C1 डिक्लेअर करायची मोहीम का चालू केली स्ट्रक्चरल ऑडिटमध्ये? का तर त्या इमारतीला पुनर्विकास करता यावा, 79A ची अंमलबजावणी करता यावी. पण हे करताना 79A बाजूलाच राहिला, C1 लागली, बिल्डिंग खाली करा. म्हणजे तुम्ही दुधारी शस्त्र दिलं आमच्या हातामध्ये. कायद्याचं पालन करावं तरी मरण, नाही करावं तरी मरण. त्यामुळे अशा पद्धतीत सामान्य लोकांना अडकवणं हे पूर्णपणे चुकीचं आहे. म्हणजेच काय की तुम्ही अंमलबजावणी करताना चुकताय, चुका होतायत, त्या रिपेअर होणं गरजेचं आहे. एक सर्वसमावेशक असा पुनर्विकास घडायला हवा आणि त्यासाठी शासनाने याच्यामध्ये लक्ष घालणं फार गरजेचं आहे. टाउन प्लॅनिंग डिपार्टमेंट, UD डिपार्टमेंट, हाऊसिंग डिपार्टमेंट, BMC आणि म्हाडा रिपेअर बोर्ड या सगळ्यांनी एकत्र येऊन काम केल्याशिवाय हे शक्य होणार नाही. बिल्डर लॉबी, डेव्हलपर लॉबी किंवा लँडलॉर्ड लॉबी आपल्याला त्रासच देणार आणि बिचारा सामान्य माणूस कोर्टाची पायरी चढू शकत नाही, म्हणून तो भरडला जाणार. आणि हे वर्षानुवर्ष चालू आहे. 30-30, 35 वर्ष लोक सडतायत ट्रान्झिट स्कॅममध्ये. रखडलेल्या इमारतींचा पुनर्विकास अरे कसा होणार? तुम्ही ऍक्विजिशन करायला 25-30 वर्ष काढताय. ऍक्विजिशन केलेल्या बिल्डिंग आहेत, त्यांचं टेंडरिंग होत नाहीये, ऑक्शन होत नाही, कारण त्याची किंमत अव्वाच्या सव्वा जाते. आणि कसा वाचेल मग मराठी माणूस मुंबईत, किंवा मुंबईकर मुंबईत राहील? याची काय तरतूद आहे तुमच्याकडे? स्पष्टपणे सांगावं, काय तरतूद आहे? हे प्रश्न आज मी विचारते, इथे बसल्या प्रत्येकाने विचारायची वेळ येणार आहे तेव्हा जेव्हा आपण मोर्चाला उतरू तेव्हा. त्यामुळे मोर्चात उतरणं हा एकच पर्याय आता राहिलेला आहे. जे सोबत येतील त्यांना घेऊन जाऊया, जे सोबत नाही आलं तर एकला चलो रे चालूया, पण आपण हे साध्य करूया. आणि हेच आवाहन आज आम्ही करण्यासाठी तुमच्याकडे आलेलो आहेत. मोर्चातल्या आपल्या ज्या काही 5 ठराविक म्हणजे मोजक्या मागण्या आहेत, आय अंडरस्टँड की मी जेव्हा 15 मूल जेव्हा रडतं आईकडे की मला ही 5 खेळणी पाहिजे आहेत, त्यातलं एक तरी मिळतं ना त्याला. तशाच पद्धतीने माझ्या 5 मागण्या आहेत. पहिली सक्सेस करूया, दुसऱ्यासाठी परत आंदोलन करूया, तिसऱ्यासाठी परत आंदोलन करूया. पण ज्या मागण्या आहेत ते पुन्हा लक्षात घ्या, रास्त मागण्या आहेत. सगळ्या मागण्या मान्य होण्यासारख्या आहेत. कुठेही आपण आर्थिक बोजा सरकारवर टाकत नाही आहोत. या उलट त्यांचा रेव्हेन्यू कसा वाढेल याचीच तरतूद आहे त्या मागण्यांमध्ये. तर त्यामुळे त्या मागण्या आपण धरून चालले, आपण येडे आहोत, ते अतिशहाणे आहेत, पण त्यांना या मागण्या समजत नाही आहेत आणि त्यांचे संभाव्य उपायही समजत नाही आहेत. ते संभाव्य उपायही आपल्याला आपल्या अल्पबुद्धीला जे समजले ते आपण सरकारला सांगूया. आणि यासाठी रस्त्यावर येणं गरजेचं आहे. एखादी पगडी संस्था आपल्या लेटर हेडवरती पत्र देते तर ते पत्र कचऱ्याच्या डब्यात जातं, लक्षात घ्या. आणि असं सांगण्यात येतं आम्हाला पॉलिसी बनली आहे, आम्ही त्याच्यावर काम करतोय, प्रस्तावित आहे. पण गेली 22 पासून आज 25 पर्यंत सगळं प्रस्तावितच. ते अस्तित्वात कधी येणार? त्यासाठी रस्त्यावर यायचंय. पुन्हा पुन्हा सांगते, आपल्याला आंदोलन किंवा मोर्चा हा मोठ्या प्रमाणात करावा लागेल. प्रत्येकाने वैयक्तिक, इथे बसलेल्या प्रत्येकाने एक वैयक्तिक जबाबदारी म्हणून आम्हाला सहकार्य करायचं आहे. जेवढं शक्य असेल तेवढं पाठबळ आपल्याबरोबर घेऊन या. आपल्या विभागामध्ये 2000 सेज इमारती आहेत. पगडी, चाळी, शिवडी कॉन्स्टिट्युएन्सीमध्ये 2000 आहेत आणि रिपेअर बोर्डाच्या 60 इमारती आहेत, 60-65 इमारती आहेत. त्यापैकी मी तर म्हणते 1000 इमारतीं जरी आपण आणल्या ना तरी आपण बरंच काहीतरी अचीव केलं. आणि प्रत्येक इमारतीमधून घरामागून एका माणसाची अपेक्षा आहे. सोडून द्या, एका इमारतीमधून 100 लोक जरी आली तरी खूप झालं. तर तशी मी विनंती करते पुन्हा पुन्हा कळकळीने तुमच्या. आता आपण इतके वर्ष लढलो ना एखाद्या पक्षासाठी, निवडणुकीसाठी, प्रचारासाठी, विजयी रॅलीसाठी फिरलो ना आपण साहेब. आता आपल्या घरासाठी उतरूया रस्त्यावर. आपल्यासाठी शक्य नाही झालं तर आपल्या पुढच्या पिढीसाठी तरी ते घर राहील शाबूत. यासाठी तरी रस्त्यावर यायचं आपल्याला आणि हे प्रयत्न सुरू करायचे आहेत. धन्यवाद.